दीपक, मी काय म्हणते, आता तुला तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार केला पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात कर. पण लक्षात ठेव, घराणं श्रीमंत असलं पाहिजे, जिथे माझी मुलगी आयुष्यभर ऐशो आरामात राहू शकेल. दीपक म्हणाला, आई, तू हे काय बोलत आहेस? अगं, श्रीमंत घराण्यात लग्न करायचं म्हणजे खर्चही तेवढाच जास्त करावा लागतो. मी एकटा लग्नाचा भरमसाठ खर्च कसा करू? हे ऐकून त्याची आई सुधाताई म्हणाल्या, असे बोलून कसे चालेल? अरे, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी तुझ्यावरच तर आहे. तुझे वडील जिवंत असते तर त्यांनीही एकुलत्या एक मुलीसाठी श्रीमंत घराणेच पाहिले असते. दीपक, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू तर तुझ्या जबाबदारीपासून पळ काढत आहेस. हे ऐकून दीपक संतापून म्हणाला, आई, मी जबाबदारीपासून पळ काढत नाही, पण तूच प्रियाच्या लग्नासाठी आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी बोलत आहेस. मला सांग, सामान्य कुटुंबातील मुलासोबत प्रियाचे लग्न होऊ शकत नाही का? त्या दोघांचे बोलणे सुरू असताना तिथे दीपकची बहीण प्रिया आली आणि म्हणाली, दादा, तुला माहिती आहे का, माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न किती मोठ्या घरात झाली आहेत. कोणाचा नवरा लेफ्टनंट आहे, कोणाचा इंजिनियर, तर कोणाची स्वतःची कंपनी आहे. मग तू माझ्यासाठी अशी मुले शोधू शकत नाहीस का? खरंच, आज जर बाबा असते तर फार बरं झालं असतं. असे बोलून प्रिया खोटे अश्रू ढाळू लागली. दीपकने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. हे बघ प्रिया, खूप श्रीमंत मुलगा शोधला तर तो किती हुंडा मागेल याची कल्पना तरी आहे का तुला? तेव्हाच दीपकची बायको अंजली तिथे आली आणि सगळ्यांना चहा देत म्हणाली, अहो प्रियाताई, तुमचे दादा बरोबरच तर बोलत आहेत. तुम्ही जरा विचार करा, इतक्या मोठ्या घरात लग्न करायचं म्हणजे हुंडाही खूप द्यावा लागेल. प्रिया काही बोलणार तेवढ्यात सुधाताई मध्येच म्हणाल्या, अरे मला सांगा, तुम्ही दोघंही नोकरी करता ना, मग पैशांचा एवढा विचार का करत आहात? अंजली, तुला जर 2 नणंदा असत्या तर त्यांचं लग्नही तुम्हालाच तर करावं लागलं असतं ना. मग आता तुला 2 नणंदा आहेत असे समजून माझ्या प्रियाचे लग्न करा. सासूचे बोलणे ऐकून अंजली थक्क झाली. तिला सासूच्या बोलण्याचा खूप राग आला. ती म्हणाली, आई, तुम्ही असे कसे बोलू शकता? एक तर आधीच माझ्या पगारातून दीपकने घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरावे लागतात आणि आता तुम्ही माझा आणखी एक खर्च वाढवत आहात. माझ्यावर एवढी जबरदस्ती का आणि कशासाठी? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला दुसरी एखादी चांगल्या पगाराची नोकरी शोधायला सांगा. सुनेचे बोलणे सुधाताईंना योग्य वाटले आणि त्या लगेच दीपककडे पाहून म्हणाल्या, दीपक, सुनबाई बरोबर बोलत आहे. तू लवकरात लवकर दुसरी मोठ्या पगाराची नोकरी शोधायला सुरुवात कर. आईचे बोलणे ऐकून दीपक मोठ्या आवाजात म्हणाला, अंजली, तू माझ्या आईच्या डोक्यात काहीही काय भरतेस? दुसरी नोकरी शोधणं एवढं सोपं असतं का? अंजली काहीही न बोलता रागाने तिथून निघून गेली. आई मुलगा मात्र आपापसात वाद घालत राहिले. खोलीत गेल्यावर अंजली मनात विचार करत होती, मी या सगळ्यात भाग घेणार नाही. या घराचा आणखी किती खर्च मी एकटीने उचलू? मलाही आज ना उद्या मुलं होईल. त्याच्या भविष्याचाही विचार करावा लागेल. त्यामुळे आता तरी अंजलीला काहीही न बोलता शांत राहण्यातच शहाणपण वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले पण प्रिया अजूनही झोपेतून उठली नव्हती. हे पाहून अंजलीला फार राग आला. ती सुधाताईंना म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करण्याबद्दल बोलता, पण ती तर अजूनही अंथरुणात पडून आहे. सासरी इतक्या उशिरा उठली तर घरकाम कसं करणार आहे ती? सासरी काय करेल मग? आता माझेच बघा ना, मला सकाळी लवकर उठून घरकाम करून ऑफिसलाही जावे लागते. हे ऐकून सुधाताई चिडून म्हणाल्या, अगं, एवढी का माझ्या मुलीच्या मागे लागली आहेस? हेच तर तिचे आरामाचे दिवस आहेत आणि हे काय रोज रोज तुझ्या नोकरीचे कौतुक बोलून दाखवतेस ग तू? खरे तर माझा नाईलाज आहे म्हणून मी तुला नोकरी करू देतेय. एकदा का माझ्या मुलीचं लग्न झालं की मी तुला विचारणारही नाही. हे ऐकून अंजलीला राग आला. ती म्हणाली, आई, प्रियाताईंनी आत्ताच घरकाम शिकायला हवं. तिकडे सासरी कोणी शिकवणार नाही. आणि हो, प्रियाताईंचे लग्न होवो वा न होवो, पण अजूनही तरी मी ह्या घरासाठीच कमावते आहे. लोन तुमच्या मुलाने घेतलंय, पण त्याचे हप्ते मी भरते. असे बोलून अंजली रागाने पाय आपटत स्वयंपाकघरात गेली आणि टिफिन तयार करायला लागली. बाहेर अंगणातील ओट्यावर बसलेल्या सुधाताई दात ओठ खात रागाने पुटपुटत होत्या.
अंजलीने सकाळचा नाश्ता तसेच दुपारचा सगळा स्वयंपाक तर पटकन तयार केला होता, पण घाई गडबडीत ती स्वतःचा टिफिन घरातच विसरली. अंजली ऑफिसला गेल्यानंतर सुधाताईंनी तिचा डबा उघडून पाहिला आणि त्यात 2 प्रकारच्या भाज्या पाहून त्यांच्या डोळ्यात संतापाचे वादळ उसळले. त्या आपल्या मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या, दीपक, हे बघ, तुझी बायको ऑफिसला जाताना डब्यात कशा 2-2 भाज्या घेऊन जाते. कालच तर ती मला खर्च कसा जपून करायचा ह्याचे ज्ञान सांगत होती आणि इथे बघ, स्वतःसाठी उधळपट्टी करता तिला काहीच लाज वाटत नाही. आज संध्याकाळी ती ऑफिसवरून घरी आली की तिला नीट विचार, एवढ्या 2-2 भाज्या ती कोणासाठी घेऊन जाते आणि कोणाला खायला घालते. गोष्ट तशी किरकोळ होती, पण सुधाताईंनी तिला मोठं करून ठेवले. दीपक काहीही बोलला नाही, शांतपणे ऑफिसला निघून गेला. पण सुधाताई मात्र अंजलीचा टिफिन पाहून बडबडत होत्या. त्यांना खात्री होती की आज त्यांच्या सुनेने ऑफिसमध्ये डबा न नेता बाहेरून ऑर्डर करून महागडं जेवण केलं असेल. इथे घरात आमच्या खर्चावर बंधनं घालते आणि स्वतःचे पैसे वारेमाप उडवते आणि माझ्या मुलीच्या लग्नात काही दे म्हटलं तर लगेच नाक मुरडते. आज प्रियासुद्धा आईच्या रागाला जास्त चिथावत होती. ती दिवसभर आईचे कान भरत होती. संध्याकाळी जेव्हा अंजली घरी आली तेव्हा सुधाताई लगेच रागाने म्हणाल्या, सुनबाई, मला सगळं माहिती आहे. तुझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय ते. तुला आता ह्या घराशी फारसे काही देणे घेणे राहिलेले नाही. सुधाताईंच्या या बोलण्याने अंजलीला राग आला, पण ती नुकतीच ऑफिसवरून आली होती. खूप थकलेली असल्यामुळे अंजली काहीही न बोलता थेट तिच्या खोलीत गेली. मागून सुधाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, आता आमच्यासाठी चहा बनवणार आहेस की तुझ्या बापाला बोलवू मी चहा बनवायला? आपल्या वडिलांबद्दल असे अपमानास्पद बोलणे ऐकून अंजलीला भयंकर राग आला. ती खोलीतून पटकन बाहेर आली आणि म्हणाली, हो हो, माझ्या बापाला चहा बनवण्यासाठी नक्की बोलवा आणि चहा पिण्यासाठी दीपकच्या वडिलांनाही बोलावून घ्या. अंजलीच्या अशा बोलण्याने सुधाताई संतापल्या. त्या म्हणाल्या, काय ग, तुझी हिंमत कशी झाली स्वतःच्या सासऱ्याबद्दल असे शब्द बोलण्याची? अंजलीने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. ती म्हणाली, आई, मग तुम्हीही माझ्या स्वर्गवासी वडिलांबद्दल असे का बोलत आहात? तुम्हाला जर बोलताना लाज वाटली नाही तर मला का वाटेल? तुमच्या जिभेला काही आवर नाही. जेव्हा पहावे तेव्हा माझ्या मागे लागलेल्या असता. असे बोलून अंजली आत गेली आणि सुधाताई बाहेरच बसून रडण्याचे नाटक करत बडबडू लागल्या. आज तर हिने माझ्या नवऱ्यालाही सोडले नाही. कसली बाई आणली आहे रे दीपक माझ्या घरात. ही नोकरी करत नसती तर आतापर्यंत मी तिला धक्के मारून घराबाहेर काढले असते. रात्री दीपक ऑफिसवरून घरी आला तेव्हा सुधाताईंनी रडगाणे गायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, दीपक, आज मात्र हद्द झाली. तुझ्या बायकोने तर आज चक्क तुझ्या स्वर्गवासी बाबांबद्दल बोलायला मागे पुढे पाहिले नाही. मला सांग, तूच का एखादी चांगली नोकरी शोधत नाहीस? कमीत कमी मला त्या बाईचे बोलणे तरी ऐकून घ्यावे लागणार नाही. दीपकने काही विचारले नाही. तो थेट अंजलीकडे गेला आणि म्हणाला, अंजली, तू आईच्या बोलण्याला उत्तर का देतेस? जरा जिभेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीस का? अंजली रागाने म्हणाली, का ठेवू मी माझ्या जिभेवर नियंत्रण? जर तुझी आई तुझ्या वडिलांबद्दल बोललेले सहन करू शकत नाही तर मग मी माझ्या बापाबद्दल बोललेले कसं सहन करू? तुझी आई माझ्याकडे पैसे मागताना खूप गोड बोलते, पण मला अपशब्द बोलताना स्वतःच्या जिभेला आवरते का? मला सांग, ह्याच गोष्टी उद्या तुझ्या बहिणीला सासरी ऐकाव्या लागल्या तर? तेव्हाच यामागचे दुःख तुम्हाला कळेल. अंजलीच्या बोलण्यावरून दीपकला आता काहीसं उमगलं की आई अंजलीला नक्कीच काहीतरी जास्त बोलली असेल आणि प्रियाच्या सवयी तर त्याला ठाऊकच होत्या. त्यामुळे तो काहीही न बोलता शांतपणे झोपला. त्यानंतर आठवडाभर घरात शांतता होती, कारण महिन्याचा शेवटचा आठवडा चालू होता आणि दोघांचा पगार होण्याची वेळ होती. ह्या 4-5 दिवसात त्या कोणाला काही बोलत नसायच्या. एका संध्याकाळी दीपक घरी आला तेव्हा सुधाताई त्याला म्हणाल्या, दीपक बाळा, आपल्या शेजारी राहणाऱ्या मीनाने प्रियासाठी एक खूप छान स्थळ सुचवले आहे. मला मुलगा आणि त्याचे कुटुंब दोन्हीही खूप आवडलं. मी त्या मुलाच्या आईशीही बोलले आहे. फार चांगले लोक आहेत ते. दीपक हातातील बॅग बाजूच्या टेबलवर ठेवत म्हणाला, बरं ठीक आहे, पण मला सांग, तो मुलगा काय करतो? सुधाताई म्हणाल्या, अरे बाळा, तू ऐकून चकित होशील. तो मुलगा एका मोठ्या हॉटेलचा मालक आहे आणि एवढा श्रीमंत असूनही त्याला लग्न आपल्या आईवडिलांच्या मर्जीनेच करायचे आहे. त्यांनी आपल्या प्रियाचा फोटो पाहिला आणि ते त्यांना पसंतही पडली
आता फक्त दोन्ही कुटुंबांचे बोलणे बाकी आहे. तेवढ्यात अंजली स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली आणि त्या दोघांच्या हातात चहाचा कप देत म्हणाली, मग आई, आता यापुढे प्रियाताईंना घरातील कामे शिकवायला सुरुवात करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना सकाळी झोपेतून लवकर उठायची सवय लावा, नाहीतर सासरी खूप ऐकावं लागेल. सुधाताईंनी रागाने डोळे वटारले. त्या म्हणाल्या, तू तुझे तोंड बंद ठेव. नेहमी माझ्या मुलीच्या मागे हात धुवून का लागतेस ग? अंजली काहीही न बोलता आत निघून गेली, कारण तिला ठाऊक होते की आता इथे असे काही बोलणे होईल जे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. तेवढ्यात तिच्या कानावर सासूचे बोलणे पडले. सुधाताई म्हणत होत्या, दीपक बाळा, मी विचार करते की प्रियाला लग्नात सुनबाईचे दागिने देऊ. बाकीचे सामान तर तू आणि तुझी बायको द्यालच, मग त्यासाठी लोन काढायचे की कोणाकडून उसने पैसे घ्यायचे ते तुमचे तुम्ही बघा. आणि मुलाच्या घरच्यांची एक कारची मागणी आहे. मी त्यांना म्हणाले, आम्ही कार देऊ, पण लग्नानंतर देऊ. हे ऐकताच दीपक संतापून म्हणाला, आई, एवढं सगळं ठरवलंस आणि मला विचारलंही नाही. आणि तो मुलगा खरोखरच हॉटेलचा मालक आहे का याची खात्री केलीस का तू? सुधाताई म्हणाल्या, अरे दीपक, ते तू माझ्यावर सोड. तू फक्त पैशांची व्यवस्था कर. हे सगळं अंजली कान देऊन ऐकत होती. सासूचे बोलणे ऐकून तिला खूप राग आला होता. तेवढ्यात सुधाताई दीपकला म्हणाल्या, जा बाळा, त्या महाराणीशी बोलून बघ. माझ्याच्याने काही बोलणे शक्य होणार नाही. नणंदेच्या लग्नाचे तिला काहीच घेणे देणे नाही. दीपक खोलीत गेला तेव्हा अंजली चिडून म्हणाली, दीपक, मी उद्याच नोकरीला राजीनामा देणार आहे, कारण आता मीही नोकरी करून थकले. घरकाम करून नोकरी करणे मला जमणार नाही. हे ऐकून दीपक चिडून म्हणाला, राजीनामा द्यायची गरज नाही. इतर स्त्रियाही सासरी घरकाम करून नोकरी करतात. तू एकटीच थकतेस का? तू नोकरीला राजीनामा दिल्यावर तुला घरात डोक्यावर बसवून मिरवू का? सुधाताई बाहेरून कान लावून सगळं ऐकतच होत्या. दीपकचे बोलणे ऐकून त्या आत येऊन मोठ्या आवाजात म्हणाल्या, सुनबाई, कान उघडे ठेवून नीट ऐक. तुझ्या नणंदेचे लग्न होईपर्यंत तू नोकरी सोडणार नाहीस आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. अंजली म्हणाली, तुमचा अंतिम शब्द तुमच्याजवळच ठेवा. माझ्या आईवडिलांनी मला लग्नात दिलेल्या वस्तू, माझे दागिने तुम्ही तुमच्या मुलीला देण्याचा विचार करत आहात. तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? जर तुमची ऐपत नाही तर मुलीसाठी एवढे श्रीमंत स्थळ बघायचेच कशासाठी? आता तुम्ही सुद्धा माझे बोलणे कान उघडे ठेवून नीट ऐका. मी यापुढे नोकरी करणार नाही. घर सांभाळून नोकरी करणे मलाही जमत नाही. सुधाताई म्हणाल्या, मग कामवाली ठेवू ना घरकामांसाठी. अंजली म्हणाली, आणि तिच्या कामाचे पैसेही मीच द्यायचे का? तुम्हाला बाबांची पेन्शन मिळते, पण तुम्ही त्यातील 1 रुपयासुद्धा घरात देत नाही. आणि तसेही मला नकोच तुमची पेन्शन. मला एवढेच म्हणायचे आहे, प्रियाताई घरातच बसून असतात. मग त्यांनी मला घरकामात थोडीशी मदत केली तर काय बिघडेल? पण आई, तुमची मुलगी आळशी आहे. त्यांना बसून फक्त दुसऱ्याला कामे सांगता येतात. सुनेचे बोलणे ऐकून सुधाताई संतापल्या. जीभ सांभाळून बोल सुनबाई. हे बघ, तुला नोकरी करावीच लागेल. माझ्या मुलीला चांगले श्रीमंत घर मिळावे, तिचा संसार सुखाचा व्हावा ही माझी इच्छा आहे. सुधाताई पुढे म्हणाल्या, मला तर वाटते तुला तिचा हेवा वाटतोय, कारण तिला चांगला श्रीमंत नवरा मिळतोय ना, म्हणून. अंजली दीपककडे पाहून म्हणाली, तू काहीतरी बोल ना. तुझी आई आणि बहीण दोघी मिळून मला कर्जाखाली दाबण्याचा विचार करत आहेत. जर तू आज काही बोलला नाहीस तर बघ मी उद्या काय करते ते. दीपक वैतागून म्हणाला, काय चाललंय तुमचं? मला विचार करायला जरा तरी वेळ द्या. इतक्यात प्रिया तिथे आली आणि म्हणाली, अरे दादा, तू माझा काय विचार करणार? तुझी बायको नोकरी करते म्हणून तू बायकोच्या मागे पुढे करत असतोस. आता बहिणीचे लग्न लावून देण्याची वेळ आली की मागे हटत आहेस. अंजलीने लगेचच प्रत्युत्तर दिलं, प्रियाताई, तुम्ही कामचुकार आहात आणि तुम्हाला श्रीमंत घर हवं आहे. मोठ्या घरात राहायचं असेल तर त्यासाठी स्वतःही त्या लायक बनावं लागतं, नाहीतर लग्नाच्या 2 दिवसातच घटस्फोट मिळेल तुम्हाला. हे ऐकून सुधाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, काय अशुभ बोलतेस ग? जरा तोंड सांभाळून बोल, नाहीतर तुझं तोंड फोडेन मी. अंजली हाताची घडी घालून शांतपणे म्हणाली, तुम्ही एवढी हिंमत करणारच नाही, कारण तुम्हाला माझे पैसे हवे आहेत. दीपक चिडून म्हणाला, पुरे झाले. ह्या सगळ्या गोष्टींमुळे घरातील वातावरण बिघडले आहे. प्रिया रडत म्हणाली, दादा, हे सगळं तुझ्या बायकोमुळे झाले आहे. तरी तू तिला काही बोलत नाहीस. देव करो असा भाऊ कुणाला मिळू नये.
असे बोलून ती रागाने निघून गेली आणि तिच्या मागे सुधाताईही गेल्या. दीपक अंजलीकडे बघून म्हणाला, अंजली, मला माहिती आहे ह्यात तुझी चूक नाही, पण तू गप्प राहू शकली असतीस ना. एकतर माझ्यावर कर्ज आहे आणि त्यात तू नोकरी सोडायचं म्हणतेस. अंजली म्हणाली, तुझ्या आईला लेकीला देण्यासाठी माझे दागिने हवे आहेत आणि तरीही मी काहीही बोलायचे नाही. तूही काही बोलत नाहीस. तुला असे वाटते का मी माझे दागिने देईन? अरे दीपक, प्रियाताईंच्या या लग्नाच्या भरमसाठ खर्चामुळे आपण कर्जबाजारी होऊ हे कळत नाही का तुला? दीपक डोकं धरून बसला होता. त्याला समजत नव्हते की ही परिस्थिती आता कशी हाताळायची. पण अंजलीचे बोलणे त्याला योग्य वाटले. तो मनात म्हणाला, कर्ज काढून लग्न केल्याने काही मिळणार नाही, उलट आपण आणखीच कर्जाच्या दलदलीत अडकू. पण हे आईला कोण समजावणार? असो. अंजलीने रागात येऊन रात्रीचे जेवणच बनवले नाही आणि सुधाताई बाहेर बसून बडबड करत राहिल्या. काही वेळाने दीपकने बाहेरून जेवण ऑर्डर केले. त्यामुळे सुधाताई संतापल्या. हे सगळं हिच्यामुळे होते. महाराणी बेडवर आराम करत बसली असेल, पण मी तिची मनमानी कधीच चालू देणार नाही. यावर दीपक काहीच बोलला नाही. त्यानंतर सगळे जेवण करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली झोपेतून लवकर उठली, पण तिने घरातल्या एकाही कामाला हात लावला नाही. सुधाताईंनी अंजलीला चहासाठी आवाज दिला तेव्हा अंजली म्हणाली, आई, तुम्ही ज्याचं लग्न लावायचं ठरवलंय तिला सांगा ना चहा बनवायला. त्यानिमित्ताने थोडं शिकलंही. आता लग्न करून सासरी जाणार आहे ना. अंजलीचे हे बोलणे ऐकून सुधाताई तिच्याकडे अवाक होऊन पाहत राहिल्या. त्यानंतर अंजली तयार होऊन ऑफिसला गेली. दिवसभर सुधाताई शेजारच्या मीनाताईंबरोबर लग्नाची बोलणी करत बसल्या होत्या. मीनाताई म्हणाल्या, सुधाताई, तुम्हाला असा मुलगा तर शोधून देखील सापडणार नाही. खूप मोठ्या हॉटेलचा मालक आहे तो. हे ऐकून सुधाताई आणि प्रिया दोघींचे चेहरे आनंदाने खुलले होते. इतकेच काय, प्रियाने तिच्या सगळ्या मैत्रिणींनाही सांगितलं की माझे लग्न एका 5 स्टार हॉटेल मालकाशी ठरले. संध्याकाळी अंजली परत आली, पण ती कोणाशीही बोलली नाही. शांतपणे आपल्या खोलीत गेली. इतक्यात सुधाताईंनी पुन्हा टोमणे मारायला सुरुवात केली. त्या आपल्या लेकीला म्हणाल्या, प्रिया बाळा, आता तुझे चांगले दिवस येणार आहेत. आता रोजच तुला हॉटेलचे जेवण खायला मिळणार ना. कोणाला जळत असेल तर जळू दे, मी तर तुझे लग्न तिथेच लावून देणार. अंजली शांत राहून आपले काम करत होती. तेवढ्यात दीपक घरी आला तर अंजलीने सर्वांसमोर जाहीर करून टाकलं, मी आज नोकरीचा राजीनामा दिला आहे. ती दीपकला म्हणाली, आता तू तुझे कर्ज स्वतः फेड, कारण ते कर्ज तू घेतलं होतंस. हे ऐकून सगळे थपकले. दीपक काही बोलायचंही विसरला. तेव्हा सुधाताई ओरडून म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली राजीनामा देण्याची? मी सांगितलं होतं ना राजीनामा देऊ नकोस म्हणून. आता तुझ्यामुळे इतकं मोठं स्थळ हातातून जाईल. तेवढ्यात मीनाताई घरात आल्या. त्या म्हणाल्या, सुधाताई, तुम्ही अजून सांगितलंच नाही लग्नात किती खर्च करणार. अंजली तिथेच उभी राहून म्हणाली, मीना काकी, आम्हाला हे स्थळ मान्य नाही. हे ऐकून सुधाताई म्हणाल्या, ए बाई, तू वेडी झाली आहेस का? माझ्या मुलीसाठी चालून आलेले स्थळ तू नाकारतेस का? अंजली शांतपणे म्हणाली, हो आई, हे स्थळ मी नको म्हणतेय. सुधाताई म्हणाल्या, पण का नको? आई, ज्याला तुम्ही हॉटेलचा मालक समजताय तो मालक नाही तर एक वेटर आहे. त्याने काही दिवसांपूर्वी हॉटेलच्या टेबलावर बसून स्वतःचे फोटो काढले आणि तुम्हाला पाठवले. खोटं वाटत असेल तर विचारा या मीना काकींना. हे ऐकताच सुधाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या म्हणाल्या, सुनबाई, मीनावर आरोप करू नकोस. खोटं तर तू बोलतेस. अंजली म्हणाली, आई, मी खोटं बोलत नाही तर ही तुमची शेजारीणी खोटं बोलत होती. असे म्हणून अंजलीने मोबाईलमध्ये एक छोटा व्हिडिओ दाखवला. त्यात तो मुलगा हॉटेलमध्ये वेटर बनून लोकांना जेवण वाढताना दिसत होता. हे पाहून सुधाताईंना खूप मोठा धक्का बसला. मीनाताई कामाचे निमित्त सांगून गुपचूप उठून निघून गेल्या. व्हिडिओ पाहून दीपकने आपल्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, आई, आपल्यासोबत मोठी फसवणूक होणार होती आणि आपण कर्जबाजारी सुद्धा झालो असतो. आज अंजलीमुळे आपण वाचलो. अंजली म्हणाली, आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता, त्यामुळे ती मला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेली होती आणि तिथेच मी त्या मुलाला ओळखलं. त्या दिवशी आईंनी त्या मुलाचा फोटो टेबलवर ठेवला होता, तेव्हा मी तो पाहिला आणि म्हणूनच मी त्याला ओळखू शकले. नाहीतर आपण प्रियाताईंचे त्या मुलाशी लग्न लावून फसलो असतो. आता मात्र सुधाताई आणि प्रिया दोघींचे तोंड बंद झाले. दीपक म्हणाला, आई बघ, आज अंजलीमुळे आपल्या प्रियावर येणारे संकट टळले, पण तुमच्यामुळे अंजलीने रागात येऊन नोकरी सोडली. त्याचे मला खूप वाईट वाटते.
हे ऐकून सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, हो बाळा, खरं आहे, हे सगळं माझ्यामुळेच झालं. उलट तिने तर आपल्या नणंदेचे आयुष्य वाचवलं, नाहीतर प्रियाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. असे म्हणून सुधाताई अंजलीसमोर हात जोडून म्हणाल्या, सूनबाई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता मी तुला पुन्हा नोकरी करण्यास सांगणार नाही. मीच लोकांच्या घरी कामाला जाईल, म्हणजे घर खर्चाला मदत होईल. त्या आपल्या मुलीकडे पाहून म्हणाल्या, प्रिया, आता तूही तुझ्या वहिनीला प्रत्येक कामात हातभार लावशील. प्रियाने काही न बोलता होकारार्थी मान हलवली. सासूला रडताना पाहून अंजलीचेही डोळे भरून आले. ती म्हणाली, आई, तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी जाऊन कामे करण्याची काहीच गरज नाही. मी काही नोकरीचा राजीनामा वगैरे दिलेला नाही. मी नोकरी करेन. तुम्ही माझी साथ द्या. मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. मला फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचे होते की कोणत्याही लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचा नसतो. हे ऐकून सुधाताई म्हणाल्या, सुनबाई, खरंच मला माफ कर. मी तुला नाही नाही ते बोलले, पण तरीही तू माझ्या मुलीचे आयुष्य वाचवलेस. शेजारी उभा असलेला दीपक हे सगळं पाहत होता. तो मनात म्हणाला, शेवटी आई आणि प्रियाला आपली चूक समजली. नाहीतर या दोघींना समजावणे म्हणजे त्याच्यासाठी खूप कठीण होते. आता सासू आणि नणंद अंजलीला प्रत्येक कामात मदत करायचे. सासू, सून आणि नणंद एकत्र आल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.